तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला संयोजकांनी इथे निमंत्रित केलं। त्या सर्व संयोजकांचे मी प्रथमतः आभार मानतो। विशेषतः प्रोफेसर सतीश घाटगे हे माझे खूप वर्षांपासूनचे सुहृद आहेत। या भागामध्ये माझे ज्या ज्यावेळी व्याख्यान होतात त्यावेळी प्रोफेसर घाटगे वेळात वेळ काढून येत असतात। मलाच खूप एम्बॅरेसिंग होतं बरेच वेळा की ते दुरून प्रवास करून येतात आणि खरं या व्याख्यानमालेत मी यावं याच्यासाठी गेले 3-4 वर्ष त्यांचा आग्रह होता, पण काही ना काही कारणास्तव जमत नव्हतं। आज हा चांगला योग आला, त्याचं सर्व श्रेय हे प्रोफेसर घाटगे यांना आहे। आज इथे मला जे घेऊन आले ते माझे MKCL मधले सहकारी आणि आमचे जनरल मॅनेजर श्री विकास देसाई यांना सुद्धा याचं श्रेय आहे, कारण त्यांनी सातत्याने घाटगे सरांच्या विनंतीचा पाठपुरावा केला। माझे इथे अनेक MKCL मधले सहकारी इथे सगळे बसले आहेत। त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ या कराडमधले नागरिक इथे आहेत। काही ज्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण उत्साह दिसतोय असे विद्यार्थी इथे आहेत। सगळ्यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या विषयात शिरण्यापूर्वी तुम्हाला थोडासा दिलासा देतो। आमच्यासारखे जे तंत्रज्ञान किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातले लोक असतात त्यांना ज्यावेळी भाषणाला बोलवलं जातं त्यावेळी श्रोते थोडेसे श्वास रोखून असतात। त्याचं कारण ते कधी क्लिष्ट बोलायला सुरुवात करतील आणि कधी आपल्याला इथे प्रचंड बोर व्हायला सुरुवात होईल अशी धास्ती जशी त्यांच्या मनात असते त्यापेक्षा जास्त संयोजकांच्या मनात असते। एक असाच वैज्ञानिक अशा एका व्याख्यानमालेत बोलायला जातो आणि त्याचं सुरू होतं आणि अगदी थोड्याच वेळात तो आपल्या क्लिष्ट विषयामध्ये पदार्पण करतो आणि नंतर सुज्ञ श्रोते हळूहळू हळूहळू बाजूच्या दारातून सभागृहाचा निरोप घेतात। अखेर शेवटी एकच श्रोता उठतो आणि तो रागाने उठतो आणि असा पिस्तूल धरतो त्या वक्त्यावर। वक्ता घाबरतो। वक्ता म्हणतो की आमचं विज्ञानच असं आहे, त्याच्यात याच्यापेक्षा सोपं काही करता येत नाही, तर तुम्ही कृपा करून माझा जीव घेऊ नका, मी आत्ताच्या आत्ता थांबायला तयार आहे। तो पिस्तूलधारी जो श्रोता असतो तो असं म्हणतो की अरे तू बाजूला हो, तुला नाही मी शोधत आहे, तुला ज्यांनी इथे बोलवलं त्यांना मी शोधतोय मला। तर तशा प्रकारची पाळी ही प्रोफेसर घाटगे यांच्यावर येणार नाही याची पूर्ण खात्री मी तुम्हाला सुरुवातीलाच देऊन टाकतो। आजचा जो आपला विषय आहे तो भारतामध्ये एक नॉलेज सोसायटी कशी क्रिएट करायची, कशी तयार करायची, हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आज तुमच्याशी मी बोलणार आहे। आणि अशा प्रकारचा विषय असून सुद्धा तुम्ही अतिशय दयाळू अंतःकरणाने आज तुमच्या वेळात वेळ काढून इथे आला आहात, त्याच्याबद्दल मी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो। आपण जर मानवी सभ्यतेचा इतिहास बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की ही सभ्यता ही आदिम काळामध्ये ही टोळ्या करून शिकारीवर आणि कंदमुळं गोळा करून खाण्यावर जगणाऱ्या एका अशा अवस्थेतून सुरुवात झाली। ती टोळी प्रधान अवस्था आहे। या अवस्थेमध्ये फूड गॅदरिंग हा मुख्य उद्देश होता आणि तसं करत असताना 2 प्रजाती ह्या पृथ्वी तलावर होत्या मानवांच्या, एक निअँडरथल मॅन आणि दुसरे होमोसेपियन्स। आपण सगळे होमोसेपियन्सचे वंशज आहोत आणि निअँडरथल हे अस्तंगत झालेत आपल्याला माहिती आहे। असं का झालं याचा मानववंश शास्त्रज्ञांनी ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की निअँडरथल आणि होमोसेपियन्स यांच्यामध्ये बाकी सर्व गोष्टी शारीरिकदृष्ट्या समान होत्या, फक्त एकच फरक होता, तो म्हणजे निअँडरथल्सना भाषेचा शोध लावता आला नाही आणि होमोसेपियन्सनी भाषेचा शोध लावून भाषेचा विकास केला आणि त्यामुळे त्यांना हाकारा करणं, आज्ञा देणं, संघटित होणं, संवाद साधणं आणि शिकारीवर कब्जा मिळवणं हे शक्य झालं। त्यांनी पुढे
जो ध्वनी आहे त्या ध्वनीला काही संकेतांनी अर्थ दिले आणि ते सगळ्या टोळींनी तोच अर्थ समजायचा अशा प्रकारचा एक त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सिस्टीम त्यांनी तयार केली, संकेत तयार केले आणि हळूहळू भाषेची निर्मिती झाली. इथे येऊनच ते थांबले नाही, तर त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता यावी म्हणून त्यांनी जमिनीवर रेघोट्या भरायला सुरुवात केली आणि त्यांनी लिपीचा शोध लावला आणि त्यामुळे ते टिकून राहिले. भक्ष्य मिळवण्यामध्ये त्यांना यश येऊ लागलं आणि संघटन करणं, एकी करणं, इथून होमोसेपियन्सची सुरुवात होते. आज आपण भाषेचा वापर कशासाठी करतो हा एक वादाचा मुद्दा आहे. आपण एकमेकांमध्ये संघर्ष करण्यासाठी, भांडणं करण्यासाठी, वितंड वाद करण्यासाठी भाषेचा उपयोग करतो, परंतु भाषेची निर्मिती ही संघटित होऊन टिकून राहण्यासाठी झालेली आहे हे विसरता कामा नये. म्हणजे ज्ञानयुगात जाण्याचा आपला प्रवास जो आहे तो आपल्या आदिम संस्कृतीच्या आदिम काळामध्ये झालेला आहे हे विसरता कामा नये. त्याच्यानंतर आपण मोठा टप्पा ओलांडतो आणि आपण एका ॲग्रेरियन सिव्हिलायझेशनमध्ये येतो, कृषीप्रधान सभ्यतेमध्ये येतो. तर ते एका दाण्यापासून 100 दाणे करता येतात हा शोध स्त्रियांनी लावला. त्याचप्रमाणे डोमेस्टिकेशन प्राण्यांचं करता येतं आणि पशुपालन करता येतं. हा पाणी पिण्याला जिथे जनावरं जायची आणि तिथेच ह्या बायका पाणी भरायला जायच्या, तिथे त्यांच्या लक्षात आलं की ह्या जनावरांना आपण वश करू शकतो आणि म्हणून डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल आणि डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स हे 2 महत्त्वाचे शोध आपल्याला स्त्रियांनी लावून दिले. आपण रोज ज्यावेळी जेवायला बसतो आणि पहिला घास घेतो त्यावेळेला आपण स्त्रियांविषयी अतिशय कृतज्ञ असलं पाहिजे. याचं कारण हे जर 2 शोध लागले नसते तर आपण फार काळ टिकून राहिलो नसतो. कृषीप्रधान सभ्यतेचं वैशिष्ट्य किंवा टोळीप्रधान सभ्यतेचं वैशिष्ट्य असं आहे की एका दिलेल्या भूप्रदेशावर तुम्ही काम करता, तुमची व्यवस्था, एक समाज निर्माण होतो, त्याच्यामध्ये तुमचे परस्पर संबंध विकसित होतात आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही संकेत निर्माण होतात आणि त्याच्यातून तुमच्या समाजाचं सातत्य टिकतं. कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये खेड्यामध्ये तुम्ही एकत्र येता आणि कृषीला जे पूरक असे निरनिराळे व्यवसाय आहेत ते निरनिराळे लोक करायला लागतात आणि त्या परस्पर पूरकता जी आहे, नुसतं इंटरडिपेंडन्स नाही तर कोऑपरेशन आहे, सहकार्य आहे, कोलॅबोरेशन आहे. म्हणजे एकच काम सगळ्यांनी करणं म्हणजे ज्याला आपण सहकार्य किंवा कोऑपरेशन म्हणतो आणि एका कामाचे निरनिराळे भाग वाटून घेऊन सगळ्यांनी मिळून शेवटी एक पूर्ण काम निर्माण करणं, कोलॅबोरेशन. या सगळ्या गोष्टी कोणी विणकर होतो, कोणी सुतार होतो, कोणी लोहार होतो, कोणी मडकी तयार करतो, कुंभार होतो वगैरे वगैरे. अशी सगळी एक ग्रामसंस्कृती निर्माण होते शेतीच्या भोवती आणि तो एक कृषीप्रधान समाज आहे. कृषीप्रधान समाजामध्ये अवलंबून कशावर आहे तर जमीन, पाणी, सूर्यप्रकाश. म्हणजे जमीन, पाणी आणि ऊर्जा हे त्याचे मुख्य घटक आहेत आणि त्यामुळे त्याच्यात मिळणाऱ्या वस्तूंचं मूल्य हे ही जी जमीन आहे ती जमीन किती आहे, जमीन जुमला कोणाकडे आहे तो श्रीमंत, ज्याच्याकडे नाही तो मजूर. सूर्यप्रकाश कोण जास्तीत जास्त टॅप करू शकतो आणि फोटोसिंथेसिस करू शकतो ह्याच्यावर ते अवलंबून. आणि त्याचबरोबर कोणाकडे किती बैल आहे, किती मसल पॉवर आहे, ऊर्जा किती आहे, ह्याच्यावर कोणाकडे किती मजूर आहे आणि ह्याच्यावर तुम्ही किती समृद्ध होऊ शकता हे अवलंबून आहे. अशी ती एक अवस्था आहे. त्याच्यानंतर आपण उद्योगप्रधान व्यवस्थेमध्ये जातो, इंडस्ट्रियल सोसायटी. इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये काही एक अशी रचना निर्माण होते की एका छपराखाली हजारो कामगार एकत्र येऊ लागतात. जी डिस्ट्रीब्युटेड सिव्हिलायझेशन आहे, जी विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेली अशी एक कृषीप्रधान सभ्यता आहे, तिच्याकडून एकदम कॉन्सन्ट्रेटेड अशा एका सभ्यतेकडे आपला प्रवास सुरू होतो. मोठा शॉक येतो सिव्हिलायझेशनमधला. आणि मग त्याच्यामध्ये कशाला महत्त्व आहे, प्रत्येक वस्तू किंवा सेवा जी काही तुम्हाला उद्योगप्रधान सभ्यतेमुळे मिळू लागली त्याच्यामध्ये मूल्य कशावरून ठरतं
तर तुम्ही कच्चा माल तुमच्याकडे किती आहे, जमीन किती आहे, पाणी किती आहे, तुमच्याकडे ऊर्जा किती आहे, तुमच्याकडे आर्थिक भांडवल किती आहे आणि तुमच्याकडे किती श्रम तुमच्या आज्ञेप्रमाणे तुम्हाला मिळू शकतात, श्रमशक्ती किती आहे. ह्या गोष्टींवर तुमच्या सर्व उत्पादनं आणि तुमच्या सेवा यांचं मूल्य मुख्यतः ठरत होतं. त्याच्यानंतर पुढची एक पायरी आली जी 70च्या दशकामध्ये आली, 1970. ते दशक असं मजेशीर आहे की त्या दशकामध्ये पहिली ईमेल पाठवली गेली. आता बरेच लोक ईमेल वापरायला लागले, पण पहिली जगातली ईमेल 1970 साली पाठवली गेली. ह्या दशकाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यापासून एक मानव जातीचा एक वेगळा प्रवास सुरू झाला आणि त्याला आपण माहिती प्रधान सभ्यता असं म्हणतो. याचं कारण जेव्हा प्रचंड उत्पादन फॅक्टरीमध्ये व्हायला लागलं त्यावेळेला, म्हणजे हेनरी फोर्डचं जर फॅक्टरी तुम्ही बघितली तर 25,000 कामगार काम करणार आहेत आणि म्हणून त्या 25,000 कामगारांच्या कार पार्क होण्यासाठी हेनरी फोर्डने 25,000 कार पार्क्स उपलब्ध करून दिली होती. काही कालांतराने काय झालं की या कारखान्यात जे मूल्य निर्माण होतं, जी मोटार निर्माण होते, त्या कारखान्यामध्ये जे काम होतं त्यापेक्षा जास्त महत्त्व कारखान्याच्या बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यांना मिळायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ कच्च्या मालाविषयीची माहिती, कच्च्या मालाच्या विषयीची माहिती, पक्क्या मालाच्या विषयीची माहिती, पक्का माल विकत घेणाऱ्या ग्राहकांविषयीची माहिती, पक्का माल विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीविषयीची माहिती, पक्का माल विकत घेऊ शकतील अशा ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातून कसं आपण प्रभावित करू शकू त्याबद्दलची माहिती, म्हणजे ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो त्याबद्दलची माहिती. आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेला उत्पादकता, गुणवत्ता, धनवत्ता म्हणजे प्रॉफिटेबिलिटी आणि संजीवकता म्हणजे सस्टेनेबिलिटी ही कशी येईल, त्या प्रत्येक मशीनच्या उत्पादकतेविषयी माहिती, प्रत्येक जो भाग गाडीचा निर्माण होतोय त्याच्या गुणवत्तेविषयीची माहिती, तो भाग तसाच न करता अशा पद्धतीने केला असता अधिक धनवत्ता वाढेल, प्रॉफिटेबिलिटी वाढेल याविषयीची माहिती, अशा कितीतरी गोष्टींविषयीच्या माहितीला जास्त महत्त्व द्यायला लागलं. आणि हळूहळू हेनरी फोर्डच्या कारखान्यामधलं जास्त काम हे IBMच्या पर्सनल कम्प्युटर्सवर व्हायला लागलं. ही फार मोठी शिफ्ट आपल्या सिव्हिलायझेशनमध्ये झाली की माहिती हीच मुळी संपत्ती आहे अशा एका पातळीपर्यंत. तुम्ही जी कार विकत घ्यायला लागलात त्या कारचं मूल्य हे त्याच्यासाठी उपलब्ध असलेली माहिती, त्या माहितीवर प्रक्रिया करण्याची तुमची शक्ती, तुमचा त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचा वेग आणि त्या माहिती, जुन्या माहितीतून किंवा आधी दिलेल्या माहितीतून जी नवीन माहिती तयार केली आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता ह्या तुमच्या क्षमतेवर त्या तुमच्या उत्पादनाची किंमत ठरायला लागली. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपले सगळे तरुणी जीन पॅन्ट वापरतात. तर जीन पॅन्टची जी किंमत ते बाजारामध्ये देतात त्याचा मी अभ्यास केला. 2 वर्ष लागली मला, कारण इतर पण कामं असतात, नुसतं जीन पॅन्टच्या मागे मला फिरता येत नाही. करता 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 मला लक्षात आलं की जीन पॅन्टची 90% किंमत जी आपण बाजारामध्ये मोजतो ही त्याच्यातल्या माहितीच्या किमती, ती त्याच्या माहितीची ती किंमत आहे आणि फक्त 10% ही त्याचं कापड आणि शिलाई आणि त्याच्यातले श्रम वगैरे याचे कच्चा माल वगैरे. याचं कारण जीन पॅन्ट ज्यावेळी एखादा युवक विकत घेतो त्यावेळी तो त्याच्या ब्रँडकडे बघतो आणि ती ब्रँडिंग, मग ती जीन पॅन्ट जिथे निर्माण होते तिथून त्याचं लॉजिस्टिक्स, ती कशी पोहोचते त्या दुकानामध्ये, त्याच्या जाहिराती कशा होतात, ह्या सगळ्या, मग त्याच्यासाठी त्याला जे पैसे मिळतात ते बँकेतून तो कसे काढतो, ते क्रेडिट कार्डवरचे व्यवहार कसे होतात, बँकेचे ई-बँकिंगचे व्यवहार कसे, कितीतरी गोष्टींची माहिती ही त्याच्या मूल्याचा मुख्य भाग बनते. त्याला माहिती प्रधान अवस्था असं म्हणतात. आणि या माहितीने अनेक नवीन नवीन गोष्टी जगामध्ये यायला सुरुवात झाली. अगदी असामान्य उदाहरण द्यायचं तर त्या काळातली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग महात्मा गांधींनी करून घेतलेला आपल्याला दिसतो. त्या काळातली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे टेलिग्राफ. महात्मा गांधींच्या वेळेची मोस्ट ॲडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे टेलिग्राफ. गांधींचं 1 वर्षीचं टेलिग्रामचं बिल
हे त्या वर्षीच्या व्हाईसरॉयच्या टेलिग्रामच्या बिलापेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवा. आपल्या चळवळीचं संघटन करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती पोचवली पाहिजे, हे गांधींना जेवढं कळलं होतं तेवढं त्या काळातल्या फार थोड्या लोकांना कळलं होतं. गांधींची अनेक वाक्य त्या काळातली छोटी आहेत, याचं कारण ती टेलिग्रामवर पाठवलेली आहेत. इतकंच नव्हे तर आपल्याला आश्चर्य वाटेल की गांधींनी कधी कधी आपले सगळे अग्रलेख हे ट्रेनमध्ये बसून लिहिलेले आहेत आणि महादेवभाई देसाईंनी ते टेलिग्रामनी मोठमोठे अग्रलेख हे आपल्या हरिजनसाठी किंवा यंग इंडियासाठी पाठवलेले आहेत. इतका प्रचंड उपयोग त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, म्हणजे त्याच्यातून मूल्य निर्मिती होते. तुमचं जे काही ध्येय असेल, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारायची तर तुम्ही त्याच्यातून ते करू शकता. म्हणजे माहिती ह्या गोष्टीला एक अत्यंत मध्यवर्ती असं स्थान निर्माण होण्याचा तो काळ होता. त्याचबरोबर जसं मी एका अगदी असामान्य माणसाचं तुम्हाला उदाहरण दिलं, तसं अतिसामान्य अशा एका व्यक्तीचं उदाहरण देतो. ते म्हणजे आफ्रिकेमध्ये कॉंगो नावाचा देश आहे. त्या कॉंगोमध्ये अशिक्षित कोळणी मासेमारीचा व्यवसाय करतात. ह्या मासेमारी करणाऱ्या कोळणी मासे गोळा करून आणतात, बाजारामध्ये ठेवतात, विकतात. जसा 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 सूर्य वरती जातो तसे तसे माशांचे भाव पडत जातात. संध्याकाळमध्ये तो अस्ताला जातो, तसे अजून पडतात आणि शेवटी काही उरलेले मासे तिथेच सोडून तोटा सहन करून त्या घरी जातात. गरिबी. अशाच एका कोळणींच्या ग्रुपला एका स्वयंसेवी संस्थेची एक तरुणी भेटते आणि ती त्या कोळणीला हा एक मोबाईल फोन दाखवते. त्यावेळेचा जुना मोबाईल, नॉट स्मार्टफोन, जुना. ती दाखवते आणि ती म्हणते ना की ह्याच्यातून बोललं की तिकडे ऐकू येतं. हो का म्हणे. ही बाई, अतिसामान्य बाई, किती असामान्य असावी. ही असं विचारते की अगं मी जर कॉंगो नदीमध्ये मासेमारी करत असेल आणि तिथून जर मी बोलले तर मार्केटमध्ये ऐकू जाईल का. ती म्हणते आपण करून बघूया. तर ते करून बघते तर मार्केटमध्ये ऐकू जातं. ती बाई दुसऱ्या क्षणी तिच्या संबंध बिझनेसचं री इंजिनिअरिंग करते. आपला संपूर्ण व्यवसाय ती पुनर्गठित करते. काय करते ती तर सगळ्या कोळणींना बोलून घेते. त्यांना म्हणते उद्यापासून आपण काय करायचं माहिती का, आपण मासे मारायचे, ते जाळ्यात पकडायचे, जाळ्यात पकडून वरती काढायचे नाही, ते पाण्यातच जिवंत ठेवायचे. जाळ्यात पकडून पाण्यात जिवंत ठेवायचे. मार्केटमधून फोन आला की 5 किलो पाठवा की तेवढेच बाहेर काढायचे आणि तेवढे सायकलवरून तिकडे पाठवायचे. आता जे आमच्या कोकणातले लोक असतील त्यांना माहिती असेल की मासे जर टोपलीत उडत असतील तर भाव सर्वात जास्त मिळतो. त्याच्यामुळे अतिशय हाय भाव. बरं, संध्याकाळपर्यंत सगळे ताजेच मासे आणि एकही मासा फुकट मरणार नाही याची गॅरंटी. ते नदीमध्ये जिवंत. म्हणजे जो आधी सप्लाय ड्रिव्हन बिझनेस होता तो माहिती हातामध्ये येताच तो डिमांड ड्रिव्हन तिने केला. म्हणजे अगदीच आमच्या भाषेत सांगायचं तर त्या अशिक्षित अशा कोळणीने आपला संपूर्ण मासेमारीचा व्यवसाय ऑनलाईन करून टाकला. हे तुमच्या लक्षात. केवढी प्रतिभा. आणि हा ऑनलाईन केल्यानंतर अर्थातच त्यांचा नफा खूप वाढला आणि त्या $2 अ डे पासून $6 अ डे पर्यंत पोहोचल्या. म्हणजे माहिती प्रधान व्यवस्था कशी असते की त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं सुद्धा एकदा माहिती हा मुख्य स्रोत आहे आपल्या समृद्धीचा हे समजायला लागल्यानंतर स्वसंघटित कशी होतात याची गोष्ट आहे. मी असंच एकदा मॉर्निंग वॉकला चाललो होतो तर पुणे महानगरपालिकेच्या एक सफाई कामगार भगिनी रस्ता झाडत होत्या. त्यांच्या उजव्या हातामध्ये एक लो टेक गॅजेट होतं, ते म्हणजे झाडू. पण डाव्या हातात एक हायटेक गॅजेट होतं, ते म्हणजे मोबाईल फोन. मी त्यांना म्हटलं ताई मोबाईल फोनची तुम्हाला काय गरज आहे. बघा माहिती प्रधान व्यवस्थेमध्ये कशा गोष्टी घडतात, लोक कसे बदलतात. त्या म्हटलं की भाऊ काय हा ना माझा नाही आहे, माझा मुलगा एका साहेबांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि साहेबांचा हा जुना झालेला फोन साहेबांनी त्याला दिलाय. कारण साहेबांना ज्यावेळी गाडी हवी असते ते पटकन त्याला फोन करतात की तो कधी लवकर जायचं असतं तर तो हजर होतो. म्हटलं मग तुम्ही काय करता.
त्यामुळे सकाळी काय तो झोपलेला असतो, तो मी घेऊन येते फोन. आणि हे काय मी कंत्राटी आहे म्हणाले, मला काही दिवसभराचा रोजगार नाही आहे. तर ह्याच्यावर माझा ठेकेदार मला फोन करतो की दुपारी कुठे यायचं. पूर्वी काय व्हायचं म्हणे, हा फोन नव्हता त्यावेळी मी मजूर अड्ड्यावर जायचे, तिथे जाण्याचं माझं बसचं भाडं जायचं आणि मग मजूर अड्ड्यावरून जिथे काम असेल तिथे मला जावं लागायचं. आज तसं काही होत नाही. आज सकाळी फोन आला की मी डायरेक्ट त्या कामाच्या ठिकाणी जाते, माझे 4 पैसे वाचतात. म्हणजे किती सर्वसामान्य लोक वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतात हे तुमच्या लक्षात येईल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्याने कसं जग बदललं हळूहळू आणि आपल्या डोळ्यानंतर बदललं हे तुमच्या लक्षात येईल. माहिती प्रधान व्यवस्था. पण आज आपण त्याच्याविषयी नाही फार बोलणार, तो एक वेगळा स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे. परंतु जग इथेच नाही थांबलं, जग त्याच्या पुढे गेलं आणि ती आहे ज्ञानप्रधान व्यवस्था. वस्तू सेवा सगळ्याचं जे मूल्य आपण देतो ते आता त्याच्यामध्ये ज्ञानाचा अंश किती आहे याच्यावरून ठरायला लागलं. पूर्वी कच्चा माल आणि ऊर्जा किती आहे, आर्थिक भांडवल किती आहे, जमीन जुमला किती आहे, तुमच्याकडे पाण्याचे स्रोत किती आहेत, ऊर्जा किती आहे, श्रम किती तुमच्याकडे उपलब्ध आहे, याच्यावरून ठरत होतं. परंतु ज्ञान हा आता वस्तू आणि सेवा यांच्या किमतीचा किंवा मूल्याचा एक मध्यवर्ती असा घटक ज्या युगामध्ये होतो आहे त्याला ज्ञानयुग असं म्हणतात. त्याला ज्ञानप्रधान सभ्यता किंवा नॉलेज सोसायटी किंवा नॉलेज इकॉनॉमी असं म्हणतात. मला स्वतःलाच या व्यवस्थेचा पहिल्यांदाच जोरदार अनुभव आला. ते म्हणजे मी 11वी मध्ये होतो, आमच्या वेळी 11वी मॅट्रिक होतं आणि मी म्हणजे पेपर असं सगळे ना प्रश्न माझे संपायचे नाही लिहून. तर ते प्रॅक्टिस चालू होती परीक्षेच्या वेळी. तर माझ्या आईला वडिलांना आजोबांना सगळ्यांना काळजी वाटायला लागली की हा पास होणार की नाही, कारण हा एकच प्रश्न प्रदीर्घ लिहित बसतो आणि मग वेळ काही पुरत नाही. म्हणून सगळे आमच्या घरात चिंतित होते. मी त्यांच्याशी वाद घालत होतो की नाही, आपण सखोल माहिती मिळवली पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे, सखोल लिहिलं पाहिजे, असं आमचा एक त्यावेळेला काहीतरी क्रॅक आयडियाज असतात त्यावेळेला. अशा वेळेला माझ्या काकांनी युक्ती केली. माझे काका असं म्हणाले की बघ, तू जर फर्स्ट क्लासमध्ये पास झालास ना तर मी तुला एक घड्याळ देईन. मग त्यावेळी घड्याळाचं एवढं अप्रूप होतं की काही विचारू नको. म्हणजे आजच्या एका मुलाला जर समजा आपल्या घाडगे सरांनी सांगितलं की मी तुम्हाला एक आयफोन देईन तर जसं वाटेल की नाही, तसं आम्हाला वाटलं की अरे घड्याळ मिळणं झालं. आम्ही कामाला लागलो. ताबडतोब ते 21 अपेक्षित प्रश्न अपेक्षित वेळात सोडवले असतात, अपेक्षित गुणं मिळतात असं आम्हाला लक्षात आलं. आम्ही त्या प्रश्नांची सगळं अभ्यास करून पाठांतर वगैरे सगळं करून परीक्षा दिली आणि काय आश्चर्य, फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मी टाळ्या नका वाजवू, त्या टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही. तर फर्स्ट क्लास पोपट पंच आणि गोकमपट्टी, दुसरं काही नाही केलं आणि गेलो. फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर काकांना म्हटलं काका फर्स्ट क्लास, आता घड्याळ. काकांचा चेहरा खूप बघण्यासारखा झाला होता. आणि पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय की ज्यावेळी गाडीचं चाक पंक्चर होतं त्यावेळी पंक्चर होत होतं ड्रायव्हरचा चेहरा, तसा काकांचा पंक्चर झालेला चेहरा. कारण त्यांनी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की मला फर्स्ट क्लास मिळेल. आता घड्याळ कुठलं द्यायचं. संध्याकाळपर्यंत आम्ही पिच्छा पुरवला आणि अखेर शेवटी काकांनी मला संध्याकाळी एक घड्याळ दिलं. घड्याळ दिल्यानंतर बघतो तर काय, ते ज्यावेळेला मॅट्रिक झाले त्यावेळी त्यांच्या काकांनी त्यांना दिलेलंच एक घड्याळ होतं. म्हटलं याच्यासाठी केला होता का अट्टास, एवढ्यासाठी आपण एवढा अभ्यास केला, काय केलं. ठीक आहे, शेवटी ते घड्याळ लावून मुंबईला कॉलेजला गेलो आणि कॉलेजच्या बाहेर एक झेड ब्रिज होता. त्या झेड ब्रिजवर म्हटलं पलीकडे माटुंगा कसा आहे ते बघायला जावं म्हणून गेलो. आणि काय आश्चर्य, त्या झेड ब्रिजवर एक माणूस अशी पथारी टाकून बसला होता आणि तिथे घड्याळांचा ढीग होता आणि ती सगळी इलेक्ट्रॉनिक वॉचेस होती. मला लांबून काय वाटलं की कचकड्याची घड्याळ आहेत, काहीतरी खेळातली असेल म्हणून जवळ गेलो तर सॉरी, इट वॉज टिकिंग. त्याच्यामध्ये टायमर होता, स्टॉप वॉच होतं, त्याच्यात सगळे म्हणजे LCD डिस्प्ले होता, त्याच्यात अलार्म होतं आणि काय 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 होतं. आणि मी धक्का बसला, मला हॅड शॉक. मी त्यांना म्हटलं की कितने को आहे. त्यांनी उत्तर दिलं की एक विकत नाही, किती किलो तुला हवेत त्याप्रमाणे घे.
अजूनच शॉक की एक घड्याळ मिळवता एवढा अभ्यास, आणि इथे किलोनी घड्याळ तो देत होता, कारण कस्टमचं हे चुकून त्यांनी ती आणलेली होती आणि त्याला ती ताबडतोब विकून टाकायची होती. बघितलं म्हणजे काय आहे, काय प्रकरण आहे. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये प्रोफेसर लोकांना विचारलं, कोणालाच माहिती नव्हतं, कारण तो नवीनच प्रॉडक्ट होता. मग शोध घ्यायला लागलो, वेडा झालो मी त्या गोष्टींनी की काय भानगड काय आहे. आणि मग एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये मला सापडलं आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत की पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचा एक इफेक्ट एका शास्त्रज्ञाने शोधून काढला होता. आणि त्याच्यामुळे क्वार्ट्ज क्रिस्टलमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स दिला तर अलॉंग दी अदर ॲक्सिस यू गेट व्हेरी स्टेबल व्हायब्रेशन्स. आणि त्याच्याने तुम्हाला एक स्टेबल फ्रिक्वेन्सी मिळते मेगाहर्ट्झमध्ये. आणि त्यामुळे ही क्लॉक्स आता ती उन्हाळ्यात मागे पडणार नाही किंवा हिवाळ्यात पुढे जाणार नाही, त्याला कुत्रे नाही, त्याला चक्र नाही, काही नाही, ती पाण्यात बुडवली तर तशीच. एक अतिशय मूलभूत ज्ञान वापरून ते उत्पादन तयार केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 3 वर्षामध्ये जगातलं 90% जे मार्केट शेअर आहे तो इलेक्ट्रॉनिक वॉचेसकडे झुकला. हे लोक आधी स्वित्झर्लंडमध्ये होते. त्यांनी स्विस इंडस्ट्रीला सांगितलं की अहो, नवीन घड्याळ अशी तयार होतात त्याच्यात ज्ञानाचा अंश असतो, त्याच्यात श्रम नाही, कच्चा माल काही नाही, फारसा ऊर्जा लागत नाही, काही नाही, ज्ञानावर हे सगळं चालतं. तर त्या मुलांना वेड्यात काढले गेले. ते शेवटी फ्रस्ट्रेट झाले स्वित्झर्लंडच्या इंडस्ट्रीला सांगून आणि शेवटी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत त्यांच्यावर व्हेंचर कॅपिटल दिलं गेलं आणि व्हेंचर कॅपिटल देऊन मग तुम्हाला माहिती आहे की 90% मार्केट शेअर शिफ्टेड टू युनायटेड स्टेट्स. हा जो पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे त्याच्याने जे स्टेबल फ्रिक्वेन्सी मिळते त्याच्यावरून आजचे सगळे डिजिटल कम्प्युटर शक्य झाले. जर हा शोध लागला नसता, जर हे ज्ञान मिळालं नसतं तर डिजिटल कम्प्युटर्स व्हेरी इम्पॉसिबल. ज्ञानप्रधान सभ्यता कशी येत जाते त्याचं हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यासाठी अजून त्यावेळेला इन्फॉर्मेशन सोसायटी तयार व्हायची होती, मी ज्यावेळेला 11वीत होतो त्यावेळी. त्याच्यामुळे ह्युमन सिव्हिलायझेशनचा जो प्रोग्रेस आहे तो असा लिनियर नाही आहे. काही वेळी ज्ञानाधिष्ठित उत्पादनं ही आधी आली आहेत, माहितीप्रधान उत्पादनं नंतर सुद्धा आलेली आहेत. असं काही नाही की आज हे नंतरच ते होतं, असं नाही. पण आता त्याचा एक काळ आलाय, तो एक मेगा ट्रेंड झालाय, आता तो एक महाप्रवाह झालाय की आता प्रत्येक उत्पादन आणि सेवा याच्यात तुम्ही ज्ञानाचा अंश किती टाकाल त्या प्रमाणात तुम्ही यशस्वी व्हाल, त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल. जर ज्ञानाचा अंश कमी असेल तर लोक ते विकत घेणार. अशा एका काळामध्ये आपण आता संक्रमित होतो आहोत. उदाहरणार्थ, आज मी ज्यावेळेला काही लेख लिहितो, मी ज्यावेळेला लेख लिहितो 20 वर्षापूर्वी मी जे लेख लिहायचो आणि आज जे लिहितो त्याच्यात काय फरक पडला तुम्हाला धक्का बसेल. 20 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी मी सीडॅकमध्ये होतो आणि त्यावेळी ड्रॅगन म्हणून सॉफ्टवेअर होतं. त्या ड्रॅगन सॉफ्टवेअरला मी बोललो की ते तसंच्या तसं माझं डिक्टेशन घ्यायचं आणि माझे लेख तयार व्हायचे. पण या ड्रॅगन सॉफ्टवेअर मला ट्रेन करावं लागलं होतं काही महिने, आणि तरीही ते चुका करायचं आणि माझ्या कम्प्युटरसमोर बसून मला ते बोलावं लागायचं. आणि दुसरं कोणी त्याच्याशी बोललं तर त्याला काहीच समजायचं नाही, फक्त माझंच त्याला कळायचं. रूल बेस्ड होतं, माहिती प्रधान होतं. आज 25 वर्षानंतर मी ज्यावेळेला कारमध्ये बसतो आणि कार वेगाने चाललेली असते त्यावेळी मी माझ्या मोबाईल फोनमध्ये शुद्ध मराठीतले लेख बोलत असतो आणि ते टाईप होतात. 2,000 शब्दांचे लेख टाईप होतात आणि मी कुठलीच बोटं वगैरे काही वापरत नाही. शासकीय सेवा हवी असेल तर खोत सर सांगतील तुम्हाला की 30 वर्ड्स पर मिनिट किंवा 40 वर्ड पर मिनिट स्पीड झाला तर खूप झालं. पण मी 200 वर्ड पर मिनिटनी टायपिंग करतो. आणि मराठीत दृष्टद्युम्न किंवा प्रद्युम्न किंवा धृतराष्ट्र वगैरे असे शब्द सुद्धा अचूक टाईप होतात आणि 200 वर्ड पर मिनिट आणि कुठलंही बोट न वापरता. आणि हे सगळं तुमच्या आता खिशात जे मोबाईल फोन आहेत त्याच्यावर फक्त लँग्वेज सेटिंग केली की त्याच्यावर सुद्धा ते होईल. काही जण ऑलरेडी वापरत असतील. आता असं का झालं?
असं झालं याचं कारण आपण शब्द म्हणजे काय त्याविषयीचं अत्यंत सूक्ष्म, अत्यंत शास्त्रीय आणि अत्यंत सखोल असं ज्ञान निर्माण केलं. शब्दाचं शब्दत्व नक्की कशात आहे ते आपण हुडकून काढलं. पूर्वी फक्त माझ्या आवाजाचा ध्वनी त्याला सांगितला गेला होता आणि त्याचं स्क्रिप्टशी कनेक्शन तो जोडत होता. आता ह्याच मोबाईल फोनवर माझा मोबाईल फोन मी जर माझ्या मित्रांना दिला आणि ते बोलले तरी तसंच्या तसं टाईप होतं. ध्वनी जे आपण शब्दांचे निर्माण करतो ते व्यक्तिनिष्ठ असतात. जे आपण लिपी लिहितो ती वस्तुनिष्ठ असते. एका व्यक्तिनिष्ठ अशा इनपुटपासून एक वस्तुनिष्ठ बिनचूक असं आउटपुट कसं तयार होतं याचं कारण असं की जगातले लोक मोबाईल फोन्सवर आणि इतरत्र जे बोलत आहेत त्याचे प्रचंड साठे तयार केले गेले, कॉर्पसेस. तुम्ही आम्ही जे बोलतो आहोत त्याचे साठे तयार केले गेले आणि त्या साठ्यांमध्ये तो शब्द किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे उच्चारला गेला असला त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी कॉम्बिनेशन्स आहेत त्याचं सूक्ष्म असं विश्लेषण केलं गेलं आणि प्रत्येक शब्दामध्ये काही सिग्नेचर फ्रिक्वेन्सी कॉम्बिनेशन येतातच. त्याचा कितीही वेळा वाकडा उच्चार तुम्ही केला तरी त्या शब्दाचं शब्दत्व हे त्या विशिष्ट सिग्नेचर फ्रिक्वेन्सी कॉम्बिनेशनमध्ये असतं. असं लार्ज कॉर्पसेसमध्ये संशोधन करून 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 10-10 वर्ष त्याच्यावर अभ्यास करून हे एक्स्ट्रॅक्ट केले गेले. आणि आता ज्यावेळेला आपण ते शब्द वेडेवाकडे का उच्चारतो, थोडेसे कोणी साऊथ इंडियन ॲक्सेंट, कोणी नॉर्थ इंडियन ॲक्सेंट, कोणी अमेरिकन ॲक्सेंट, कोणी ब्रिटिश ॲक्सेंट याच्यानी जरी बोललो तरी सुद्धा अचूक टायमिंग होतं. म्हणजे आता ज्ञानप्रधान अवस्था ज्याला आपण म्हणतो ती कशी प्रगत होते बघा. की प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण जे त्याच्यासाठी पैसे मोजतो हे खरं म्हणजे त्याच्यामध्ये जे ज्ञान निर्माण केलं गेलं त्या संशोधकांच्या बौद्धिक स्वामित्व हक्काच्या मानधनापोटी आपण ते पैसे देतो. हा जो मोबाईल फोन आहे हा ज्ञानयुगाचं उत्कृष्ट प्रतीक आहे. कारण हा मोबाईल फोन काही हजारो रुपयांना तुम्ही ज्यावेळी दुकानात जाऊन विकत घेता त्यावेळी तुमच्यापैकी कोणीही किती ग्रॅमचा फोन पाहिजे असं कधीही सांगत नाही. जेवढा हलका असेल तेवढे जास्त पैसे द्यायला तुम्ही तयार असता. बघा कसं उफराटं जग आहे. पूर्वी जेवढं जास्त वजन तेवढे जास्त पैसे, आता जेवढं कमी वजन तेवढे जास्त पैसे. मग पैसे कशाचे देतात? तर या मोबाईल फोनमध्ये 2.5 लाख पेटंट्स आहेत. 2.5 लाख प्रत्येक गोष्टीसाठी पेटंट आहे. आणि या 2.5 लाख पेटंट्स प्रत्येक पेटंटवर साधारणपणे जगामध्ये 20 क्लेम्स आहेत. म्हणजे US पेटंट ऑफिसमध्ये मीच हे प्रथम केलं असं म्हणणारे 20 लोक आहेत. म्हणजे त्यावेळी तुम्ही एक छोटंसं हे तुमच्या खिशात सरकवता किंवा पर्समध्ये टाकता त्यावेळी साधारण 50 लाख भांडणं तुम्ही बरोबर घेऊन जात असता. अशी परिस्थिती यू कॅन इमॅजिन. आणि मग तुम्ही जे पैसे मोजता त्या दुकानामध्ये जाऊन किंवा तुम्ही ॲमेझॉनवरून खरेदी करता हे जातात कुठे पैसे? तर हे पैसे हे सर्व ह्याच्यामध्ये जी पेटंट्स आहेत, जे बौद्धिक स्वामित्व हक्क आहेत त्याच्यावरच्या मानधनासाठी त्या संशोधकांना तरी जातात किंवा ती संशोधनं ज्यांनी विकत घेतली आहेत अशा कंपन्यांना तरी जातात. आणि ही संशोधनं कशा कशाची आहेत? नुसतंच हार्डवेअर नाही, नुसतंच सॉफ्टवेअर नाही, नुसतंच फर्मवेअर नाही, तर याचे जे अत्यंत कलात्मक असे आविष्कार झालेले दिसतात, युजर एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये ज्या मानसशास्त्रज्ञांनी, ज्या समाजशास्त्रज्ञांनी, ज्या कलावंतांनी प्रचंड संशोधन करून काही निष्कर्ष काढले, काही डिझाईन्स केली, त्या सगळ्यांना याच्या मानधनापोटी पैसे जातात. त्याच्यामुळे चमत्कार काय घडला की सर्वसाधारण गेल्या 10,000 वर्षांचा इतिहास असा आहे की मोठी माणसं लहान मुलांना शिकवत होती. आता बिगेस्ट सिव्हिलायझेशनल डिस्कंटिन्युइटी म्हणजे लहान मुलं घरोघर मोठ्या माणसाला शिकवतात. हा मोबाईल फोन विकत आणल्यानंतर नुसतं त्याचं अनबॉक्सिंग कसं करायचं याच्यासाठी सुद्धा मोठी माणसं चाच पडतात की आता हा बॉक्स नक्की उघडायचा कुठं. व्हेरॅज त्याच्या आधीच लहान मुलांनी तो उघडलेला असतो आणि त्याच्यावर काही ॲप्स डाउनलोड करायला त्यांनी सुरुवात केलेली असते.
मग लहान मुलं मोठ्यांना का शिकवतात? कारण त्याचा युजर एक्सपिरियन्समध्ये प्रचंड मानसशास्त्राचा संशोधनाचा क्लायमॅक्स झालेला आहे, म्हणून तसं होतं. आणि त्यांची ती पेटंट्स आहेत आणि म्हणून त्यांना ते मानधनाचे पैसे मिळतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा अशा प्रकारचं संशोधन जे केलेलं आहे त्याचं उत्पादन विकत घेतो त्यावेळेस ते सगळे पैसे आपण अमेरिकेमध्ये पाठवतो. ज्ञानयुग म्हणजे नक्की काय? तर त्याची काही व्यवच्छेदक लक्षणं आहेत. सर्वात प्रथम लक्षण जे आहे, आणि तिथे आपल्याला भारताला पोचायचं आणि तसं नाही पोचलो तर आपल्या साम्राज्याला पुन्हा एकदा ग्रहण, आपल्या स्वातंत्र्याला पुन्हा एकदा ग्रहण लागेल. साम्राज्यवादाचं ग्रहण. पण हा साम्राज्यवाद कुठला? हा ज्ञान साम्राज्यवाद. हा जुना ब्रिटिशांचा साम्राज्यवाद नाही, हा ज्ञान साम्राज्यवाद. त्याचं ग्रहण लागेल. याचं कारण आजच तुम्ही जे मोबाईल फोन विकत घेता, तुम्ही जे कम्प्युटर विकत घेता, तुम्ही जे औषधं विकत घेता, तुम्ही जे लॅपटॉप विकत घेता, तुम्ही ज्या कार्स विकत घेता, तुम्ही ज्या मोटरसायकल्स विकत घेता, तुम्ही जे मायक्रोवेव्ह ओव्हन विकत घेता, रेफ्रिजरेटर घेता, वॉशिंग मशीन, किती गोष्टी तुम्हाला मी सांगू, तुमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वस्तू तुम्ही अशा वापरता की ज्या ज्ञानप्रधान आहेत. तुमचे एअर कंडिशनर आता फझी लॉजिकनी चालतात. दॅट्स ऑल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॉर विच यू पे. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अमेरिकेला सतत पैसे किंवा प्रगत राष्ट्रांना सतत पैसे पाठवत असतात. आपल्या देशात 80% लोक एवढे गरीब का आहेत? त्याच्या अनेक कारणांपैकी ते एक कारण आहे की आपण स्वतः ज्ञानयुगाचे उपभोक्ते झालो आहोत, आपण त्याचे उत्पादक नाही. आणि म्हणून भारताला ज्ञानयुगामध्ये झेप घ्यायची असेल तर आता जागा व्हायला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये ज्ञानयुगासंबंधी प्रचार करण्याचं खरं कारण काय? तर आपलं स्वातंत्र्य अबाधित राखणं, एक दारिद्र्यमुक्त, एक विषमतामुक्त असा एक आधुनिक समाज निर्माण केल्याशिवाय आपण टिकू शकणार नाही. ती आपली मुख्य प्रेरणा आहे, त्याच्यासाठी आपली कळकळ आहे. आणि ज्यावेळेला आपण एक ज्ञानप्रधान समाज म्हणतो तो कसा असतो बरं? तर त्याचं पहिलं लक्षण हे असतं, व्यवच्छेदक लक्षण, की त्यातलं सर्वसाधारण सगळी माणसं ही नव्या ज्ञानाच्या निर्मितीमध्ये रममाण होतात. प्रत्येकजण नवीन ज्ञान मला काहीतरी द्यायचंय अशा पद्धतीने पुढे यायला सुरुवात होतं. अशी एक संरचना हळूहळू घडायला लागते. आता ही कशावर उभी आहे? तुम्हाला वाटेल की गुगलवर उभी आहे. तसं नाही आहे. तुम्ही जर अमेरिकेचा इतिहास पाहिला तर अमेरिकेमध्ये एक गोष्ट महत्त्वाची झाली जी जगात इतरत्र झाली नाही आणि म्हणून अमेरिका इज लीडिंग, पण आपल्याकडे ती व्हायला पाहिजे. ती म्हणजे शिंदे सरांना कदाचित आवडेल, कुठे बसलेत मला माहिती नाही. हा, तुम्हाला आवडेल. आता ती गोष्ट म्हणजे जेफरसननी अमेरिकेमध्ये निर्माण केलेली फ्री ॲक्सेस टू पब्लिक लायब्ररी ही सिस्टम. प्रत्येक गावागावात एक ग्रंथालय सुरू होतं आणि त्या ग्रंथालयाच्या आतमध्ये जाऊन तर तुम्ही बसलात तर कम्युनिटीने कॉन्ट्रीब्युशन करून केलेलं ते ग्रंथालय तुम्हाला मुक्तपणे त्याच्यातली पुस्तकं कुठलेही पैसे न देता वाचता येतात. हे अमेरिकन बिगेस्ट इनोव्हेशन आहे. हॅट्स ऑफ टू जेफरसन. आणि त्याच्यामुळे समाज हा एकमेकांच्या ज्ञानाचं ग्रहण करायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये ज्ञाननिर्मितीच्या अनेक प्रेरणा निर्माण होतात. सर्वसामान्य लोक ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला सुरुवात करतात आणि तशा संरचना ते उभ्या करतात. उदाहरणार्थ, मी ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला मला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका जिथे आहे तिथे जावं लागायचं आणि त्याच्यातले पेजेस शोधावे लागायचे. नो लॉंगर सो. आता सर्वसामान्य माणसं पुढे येतात आणि लक्षावधीच्या संख्येने पुढे येतात आणि ज्ञानकोशामध्ये भर घालतात आणि काय लिहितात नम्रपणे की दिस नीड्स इम्प्रूव्हमेंट, याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे, तुम्ही बघा काय करताय. अशा पद्धतीने हळूहळू 2000 सालानंतर विकिपीडिया तयार होतो आणि प्रचंड मोठा माहितीचा साठा हा सगळ्यांना मुक्तपणे उपलब्ध होतो. विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे 21व्या शतकाचं वैशिष्ट्य काय आहे की 21व्या शतकामध्ये या ज्ञानयुगाच्या संदर्भात असं म्हणता येईल की कदाचित याच्यात गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारखे असामान्य लोक होतील की नाही आपल्याला माहिती नाही, परंतु 21वं शतक हे सर्वसामान्यांच्या असामान्य अशा सामूहिक कृतींचं शतक मात्र नक्की असेल. कारण विकिपीडिया आहे त्याची पहाट आहे, त्याची पहिली ही पाऊलखुणा आहे
की सर्वसामान्य माणसं एकत्र येतात आणि ज्ञानाच्या क्षेत्रात एकमेकांना एवढं वाटून देतात आणि मुक्तपणे वाटतं. विलक्षण आहे. आता विकास देसाई इथे बसलेत म्हणून मला सहज आठवलं की ते जे सॉफ्टवेअर लिहितात MKCL साठी, त्यांच्याकडे मोठी टीम आहे. ओपन सोर्समध्ये सॉफ्टवेअर लिहितात. ते मोठ्या प्रमाणात जगातल्या अनेक इतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचं सॉफ्टवेअर वापरतात, त्याच्यावर अजून काही व्हॅल्यू ॲडिशन करतात, ज्यांचं वापरतात त्यांना ॲक्नॉलेज करतात आणि स्वतः जे वापर तयार केले ते पुन्हा जगाला देतात. जगातले इतर लोक त्यांना ॲक्नॉलेज करतात. एक वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण होते, देण्याचं अर्थशास्त्र निर्माण होते. ह्याच्यामध्ये गांधींची कल्पना होती पूर्वी की अर्थव्यवस्थेच्या 4 त्यांनी त्याच्या फेजेस बघितल्या होत्या. पहिली म्हणजे इकॉनॉमी ऑफ प्रिडेटर्स, भक्षकांचा अर्थशास्त्र. म्हणजे तो भक्षक जो आहे तो भक्ष्याला खाऊन टाकतो, असं एक अर्थशास्त्र, त्याला जिवंतच ठेवत नाही. त्याच्या पुढचं जे आहे ते इकॉनॉमी ऑफ पॅरासाइट्स, शोषकांचं अर्थशास्त्र. त्याच्याविषयी मी जास्त काही बोलण्याचीच गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. रोज सकाळपासून तुम्ही बघता कोणाचं अर्थशास्त्र भारतात चालू आहे. शोषणाचं अर्थशास्त्र, ते भांडवलांचं अर्थशास्त्र. ते त्याला जीवे मारत नाही, पण त्याचं इतकं शोषण करतं की काही विचारू नका. आज ज्या शोषित वंचित वर्ग जो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या शोषणावर एक मोठा क्लास जगतो. ही एक इकॉनॉमी. तिसरं त्याच्यापेक्षा थोडं बरं म्हणजे इकॉनॉमी ऑफ एंटरप्राइज, ज्याच्यामध्ये मी थोडंसं देतात आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त कसं मिळेल याच्या टॅक्टिकल रचना तुम्ही करत असता. त्याला इकॉनॉमी ऑफ एंटरप्राइज म्हणतात, व्यापाराचं अर्थशास्त्र. आणि चौथं जे आहे ते म्हणजे इकॉनॉमी ऑफ परमनन्स, शाश्वततेचं अर्थशास्त्र. ते काय आहे तर ते सेवेचं अर्थशास्त्र आहे. इकॉनॉमी ऑफ सर्व्हिस म्हणजे काय की तुम्ही सतत देत राहा. गांधींनी आणि JC कुमारप्पांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे याचा. आणि आता जग तसं घडताना आपल्याला दिसतं. हे लोक खूप आधी काही सांगून गेले आणि लोकांनी त्यांना त्या काळामध्ये इरिलेव्हंट ठरवलं. त्यांचा कदाचित काळ यायचा होता. गांधी असं दृष्टांत देतात की एक चिमणी आपल्या पिलाला चोचीमध्ये दाणा भरवताना असं कधीही सांगत नाही की तू मोठी झालीस आणि मी म्हातारी झाले की तू असाच दाणा माझ्या चोचीत भरव, असं ती कधीच सांगत नाही. गांधी म्हणतात की ती तिला दाणा चोचीत भरवताना आपल्या पिलाला असा संदेश देते की तू ज्यावेळी मोठी होशील त्यावेळी तू तुझ्या पिलाच्या चोचीत असाच दाणा भरव. ह्याला इकॉनॉमी ऑफ परमनन्स असं म्हणतात. मी काहीतरी मिळवलं की मी पुढच्या पिढीला द्यायचं आणि त्यांना ते देताना असा संदेश द्यायचा की तू ते त्याच्या पुढच्या पिढीला दे. आणि त्याच्यातून कल्चर निर्माण होतं की तुम्ही पूर्वीच्या पिढीच्या खांद्यावर उभे राहता. तुम्ही पुन्हा एकदा अग्नीचा शोध लावत नाही, पुन्हा एकदा चाकाचा शोध लावत नाही. पूर्वीच्या शोधांच्या खांद्यांवर तुम्ही उभे राहता. पूर्वीचे शोध काय आहेत हे तुम्हाला एका क्लिक सरशी कळतं आणि त्याचा उपयोग करून तुम्ही पुढे जाता. ही एक ज्ञानप्रधान सभ्यतेचं सर्वात मोठं व्यवच्छेदक लक्षण आहे की ते पूर्वीच्या ज्ञानाचा नव्या ज्ञानाशी संयोग करून त्याच्या पुढच्या ज्ञानाचं व्यवस्थापन करतात. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते समाजामधले सर्व भेदाभेद नाकारतात आणि ज्ञानाचं मुक्त हस्ते वितरण करण्याच्या व्यवस्था तयार करतात. तेव्हा तो ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण व्हायला सुरुवात होते. मग जात पात पंथ पक्ष वर्ण वंश प्रदेश भाषा त्यांचे आर्थिक स्तर सामाजिक स्तर सांस्कृतिक स्तर याचे सगळे भेदाभेदांना पार करून तुमच्याकडे जर एक मोबाईल फोन असेल आणि त्याच्यावर 4G कनेक्शन असेल तर तुम्हाला जगातली कुठलीही माहिती मिळू शकते. ते विचारत नाही तुमची जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, हे विचारत नाही. ते इतकी समानता ते आणतात. त्यावेळेला अनेक मेंदू कार्यरत होतात. आपल्याला वरकरणी असं वाटतं की ही व्यवस्था म्हणजे मोबाईल फोनला जोडणारं जाळं आहे किंवा कम्प्युटर्सना जोडणारं जाळं आहे. अतिशय चूक आहे. ते मेंदूंना जोडणारं एक जाळं आहे. ते कॉन्शियसनेसेस जाणीवांना जोडणारं एक जाळं आहे आणि त्याच्यातून तुम्ही एका वैश्विक मेंदूची निर्मिती केली आहे. आज आम्ही जे काम करतो त्याच्यातलं जवळजवळ 80% काम त्या वैश्विक मेंदूमध्ये करतो, त्याच्यातून घेतो आणि 20% आमचा जो फिजिकल मेंदू आहे त्याच्यात
त्याच्यातल्या माहिती आणि त्याच्यातल्या कनेक्शन्सवर अवलंबून राहतं. केवढी मोठी गोष्ट आहे. ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये फार मोठी झेप आपण ज्ञानप्रधान सभ्यतेमध्ये जाताना घेतलेली. जसं एक टोटल डिस्कंटिन्युटी आपल्याला जाणवते की कृषीप्रधान सभ्यतेमधून आपण ज्या वेळेला उद्योगप्रधान सभ्यतेत गेलो, एकाएकी सगळं बदललं. शॉक. तसंच हे एकाएकी सगळं बदलतं आणि दुसरीकडेच तुम्हाला मिळतं. केवढी विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट ही व्यवस्था करते आणि ती अशी की नुसतं वितरण करून थांबत नाही, नुसतं व्यवस्थापन करून थांबत नाही, नुसती निर्मिती करून थांबत नाही, तर आर्थिक सामाजिक विकासासाठी त्या नव्या ज्ञानाचं, त्या कर्मशील ज्ञानाचं उपयोजन कसं करायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, ॲप्लिकेशन कसं करायचं, ह्याच्या संरचना तयार करते. आणि त्याच्यामुळे समाजातला प्रत्येक प्रश्न, मग तो गरिबीचा असो, उपासमारीचा असो, भुकेचा असो, कुपोषणाचा असो, तो रोजगाराचा, बेरोजगारीचा असो, तो हिंसाचाराचा असो, अत्याचाराचा असो, लिंगभेदाचा असो, कशाचाही असो. आणि इतकंच नव्हे तर तो पर्यावरणीय अरिष्टाचा असो, तो युद्धाचा असो, कुठलाही प्रश्न हा त्याच्यामध्ये नव्या ज्ञानाची निर्मिती करून सोडवण्याचा प्रयत्न तो समाज करतो, तो ज्ञानाधिष्ठित समाज. आम्ही एकदा मलेशियाला गेलो होतो, मी आणि विकास, आणि मलेशियामध्ये मीटिंगमध्ये बसलेलो होतो. तितक्यात बातमी आली की इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप समुद्र तळाशी झालेला आहे आणि आता कुठल्याही क्षणी सुनामी सुरू होईल, त्याच्यामुळे पळा. आणि मग पळा कोण पुढे पळतो असा प्रकार, सगळे ट्रॅफिक जॅम. कुठे जाणार पळून, किती उंच बिल्डिंगमध्ये किती लोक मावणार क्वालालंपूर शहरामध्ये. आणि आम्ही सगळे चिंतित. बरं, हल्ली इंटरनेटमुळे प्रॉब्लेम असा की सगळ्यांना सगळीच माहिती, आमच्या घरी ताबडतोब माहिती, सगळे चिंतित. 2 तासांनी हा रेड अलर्ट उठवला गेला. भारतात परत आलो, सुखरूप, सिंगल पीस, सगळ्यांना आनंद झाला. पण मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं की कसं काय 2 तासामध्ये त्यांनी सांगितलं की बा आता सुनामी येणार नाही. काय गोष्ट आहे. ज्ञानयुग कशाला म्हणतात बघा. मग अभ्यास केला, गुगलवर शोधलं की ह्या शास्त्रज्ञांनी नक्की कसं सांगितलं. त्यावेळी लक्षात आलं की अक्रॉस द टाइम झोन सगळ्या शास्त्रज्ञांना जागं केलं गेलं. कोणाची झोपायची वेळ होती, रात्र होती वगैरे. आणि सायस्मिक डेटा जो इंडोनेशियाच्या त्या समुद्राच्या तळातून आलेला होता, भूगर्भीय असं डेटा, त्याचं प्रचंड मोठ्या सुपर कम्प्युटर्सवर विश्लेषण तयार झालं. सगळ्या शास्त्रज्ञांचं कोलॅबरेशन झालं, त्यांचे नेटवर्क्स आहेत आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून, सामूहिक प्रयत्नातून असं निष्पन्न झालं की भूगर्भाखालची जी हालचाल समुद्राच्या तळाशी झाली ती हॉरिझॉन्टल झाली, ती व्हर्टिकल झाली नाही आणि त्यामुळे सुनामी येणार नाही. तुम्ही विचार करा की ज्ञानयुग कशाला म्हणतात. तुमची सुरक्षितता तुम्हाला 2 तासात सांगितली जाते आणि खरोखर सुनामी येत नाही, ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपलं जे आर्थिक सामाजिक विकास आहे त्याच्यासाठी त्या ज्ञानाचं उपयोजन करण्याच्या सिस्टीम्स, प्रोसेसेस आणि मेथड्स या तयार झालेल्या असतात. त्या समाजाला आपण ज्ञानाधिष्ठित समाज असं म्हणतो. किती निरनिराळे उपयोग आपल्याला संभवू शकतात. आपण सगळे ऊस बागायत्याच्या क्षेत्रातले लोक आहात. दरवर्षी दसऱ्याला लक्षावधी लोक मराठवाड्यातून निघतात आणि ते ऊस तोडणीसाठी तुमच्याकडे येतात आणि पाडव्याला परत जातात आपल्या घरी. 6 महिने असेच त्या एका फळावरून दुसऱ्या फळावर आपलं सगळं कुटुंब घेऊन, लहान मुलं घेऊन जात असतात. ते पाणी कुठलं पितात असा मी ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी माझा थरकाप झाला. मी ज्यावेळी बघितलं तर काही जण प्रदूषित नदीतलं पाणी पितात, काही जण कालव्यातलं पाणी पितात, काही उघड्या विहिरीतलं पाणी पितात, काही हापशाचं पाणी पितात आणि काही गटाराचं पाणी पितात. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी म्हटलं याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. आमच्या सहकाऱ्यांना मदतीला घेतलं आणि म्हटलं ह्याला ज्ञानाधिष्ठितच सोल्युशन काढलं पाहिजे. कारण हे जे प्रश्न आत्तापर्यंत एवढे जटिल राहिलेले आहेत, इतकी वर्ष झालं आपल्या देशातले मूलभूत प्रश्न सुटतच नाही. याचं कारण आपण त्याच्यात मूलभूत ज्ञानाचा परिपोष केलेला नाही. आपण पारंपरिक पद्धतीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण वेगाने टायपिंग करण्याचे कितीही उद्योग काढले
तरी त्याच्यात मूलभूत ज्ञान जोपर्यंत शब्दत्व कशात आहे हे शोधत नाही तोपर्यंत 200 वर्ड पर मिनिटनी तुम्हाला टायपिंगच करता येत नाही. तसं मग या प्रश्नामध्ये आपल्याला काय सोल्युशन आहे असा ज्यावेळी विचार करायला सुरुवात केली त्यावेळेला सापडलं की अरे आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापरू शकतो. मग काही संशोधकांच्या BRCतल्या मदतीने आपली जी वॉटर फिल्टरमधली कॅन्डल असते ना ती एका विशिष्ट प्रकारच्या नॅनो सोल्युशनमध्ये बुडवली. त्याच्यावर केसाच्या पेक्षा 25,000 पट व्यास कमी असलेलं एक असं अतिशय पातळाचा थर त्याच्यावर तयार झाला. तो वाळवला आणि आता एक नॅनो फिल्टर तयार झाला. तो नॅनो फिल्टर त्या एन्केसमेंटमध्ये टाकला आणि ग्रॅव्हिटीने फक्त पाणी द्यायला सुरुवात केली. नो इलेक्ट्रिसिटी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सगळे बॅक्टेरिया हे फिल्टर होतात. आणि असे नॅनो वॉटर फिल्टर तयार करून एका गटाला दिले अंबेजोगाईतल्या आणि ते पंढरपूरच्या कारखान्याच्या तिथे ऊस तोडायला गेले. दुसऱ्या गटाला दिले नाही. एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप. काय लक्षात आलं? ज्या गटाला हे वॉटर फिल्टर दिले आणि ते कसे वापरायचे अगदी सोपे असतात वापरायला शिकवलं त्या गटाच्या कोयते म्हणतात म्हणजे ती नवरा बायको किंवा 2 भाऊ वगैरे एकही दिवसाची मजुरी बुडाली नाही. याचं कारण त्यांना पोटाचा एकदाही कुठलाही विकार झाला नाही. ते निघताना त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली. ज्यांना काही पोटाचे विकार होते त्याची आधी औषधं दिली गेली. त्यांना ठाकठीक करून मग ते गेले आणि संपूर्ण हंगामामध्ये त्यांना एकदाही कुठलाही पोटाचा विकार झाला नाही आणि त्यामुळे त्यांना सर्व दिवसाची मजुरी मिळाली. सगळ्या प्रयोगांचा यशस्वी झाला या आनंदात आमचे अधिकारी त्या गावी गेले आणि ग्रामसभा घेतली आणि त्यांचे अनुभव विचारले. ते लोक भरभरून बोलत होते की अहो एकदाही कोणीच आजारी पडलं नाही वगैरे. ज्या गटाला दिलं नव्हतं ते संतापले आणि ते त्यांच्या अंगावर आले. आम्हाला का नाही दिलं? आता त्यांना थोडीच सांगणार की सायंटिफिक मेथड आहे, कंट्रोल ग्रुप असतो, एक एक्सपेरिमेंट ग्रुप. बापरे, तिथं बदलूनच काढले असते ते. तर ते म्हटले की नाही आमच्याकडे पैसेच कमी होते, एवढ्याच लोकांना देऊ शकलो आम्ही, जास्त काही कोणाला दिले नाही. त्याच्यावर ते म्हटले असे किती पैसे पडतात? तर मग आमचे अधिकारी घाबरले होते. उगाच काहीतरी पैसे सांगितले तर ते अजून काहीतरी चिडायचे. ते म्हणले की तुम्ही किती पैसे देऊ शकता? 2,000 रुपये देऊ शकतो म्हणाले, कारण मजुरी फार वाचते म्हणाले, दिवस वाचतात कामाचे, 2,000 रुपये देऊ. आपल्याला आश्चर्य वाटेल ज्ञानयुगाचा प्रभाव कसा असतो की वस्तूंची किंमत कमी होत जाते, कारण तुम्ही यू आर डिस्प्लेसिंग the material input by knowledge input, you are displacing energy input by knowledge input, you are displacing financial capital input by knowledge input, you are displacing labor input by knowledge input. इतका प्रचंड फरक पडतो. आम्हाला 2,000 कुठले, आम्हाला 613 रुपये खर्च आला. 613 रुपये म्हणजे एक महत्वाचा सामाजिक प्रश्न हा आपण अत्याधुनिक असं ज्ञान वापरलं तर किती सहज सुटू शकतो याचा प्रत्यय आला. पण त्याच्यासाठी नवोन्मेष मात्र पाहिजे. नवोन्मेष जर असेल तर आपल्याला हे करता येतं. आणि तो नवोन्मेष कसा? तर ज्ञानयुगात काय करतो कुठलाही मनुष्य, तर जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट त्याच्याशी बोलायला लागतो की अरे मला हे पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ आंधळ्याच्या हातातली काठी इतकी शतकं झाली ती तशीच आहे. मग ज्ञानयुगातली काठी वेगळी असू शकते का? येस, व्हाय नॉट. ज्ञानयुगातली काठी माझ्याशी बोलते. ती मला काय सांगते की अरे तू कार चालवतोस, तू रिव्हर्स गिअर टाकलास की इन्फ्रारेड सेन्सर्सनी मागचा अडथळा आला की बीप वाजायला लागते. तू हे मागच्या अडथळ्यासाठी वापरतोस. तू या आंधळ्याच्या काठीमध्ये ते जर सेन्सर्स बसवलेस इन्फ्रारेड तर त्याला पुढचा अडथळा आला की काठी व्हायब्रेट होईल, त्याच्यातून आवाज येईल आणि त्याला कळेल की इतक्या फुटांवर आता भिंत आहे. केवढी मजा आहे बघा. ज्ञानयुगातली काठी याला नॉलेजायझिंग दी प्रॉडक्ट असं म्हणतात. प्रत्येक प्रॉडक्टमध्ये ज्ञानाचा अंश वाढवत 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 न्यायचा आणि आपल्या उपभोक्त्याला अधिक सुविधा द्यायची. ही त्याच्या मागे प्रेरणा असते. कुठल्याही प्रॉडक्टशी तुम्ही बोलायला लागला तो प्रॉडक्ट तुमच्याशी बोलायला लागतो. चहाचा कप आहे, तो कप माझ्याशी बोलतो. तो म्हणतो की काय याला सेन्सर बसव आणि बाहेर डिस्प्ले कर की आतल्या चहाचं टेम्परेचर किती आहे, म्हणजे प्यायचं की नाही तर ठरवता येईल. सोपी गोष्ट आहे, किती स्वस्त.
अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. पण त्याला नॉलेजायझिंग दी प्रॉडक्ट, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये ज्ञानाचा अंश कसा वाढवत नेतात. आता उदाहरणार्थ हा मोबाईल फोन फार त्रास होतो, मोठा वाटतो. आता जुन्या वेळी ठीक होतं, आता वाटतं की काय एवढं लोटणं घेऊन फिरायचं. त्याचं सिम कार्ड कुठे ठेवता येईल, तर ते तुमच्या दाढेला अशा छोटेसे नॅनो कॅव्हिटी करून त्याच्यामध्ये तुमचं सिम कार्ड जाणार. नॅनो कॅव्हिटी म्हणजे 25,000 पट छोटी केसापेक्षा, असं ते सर्किट बसणार आहे तिथे. काही जण खूप चिंतित झालेले दिसत आहेत कारण त्यांच्याकडे 2-2 सिम कार्ड आहेत. त्यांना असं वाटतं की तिथे 2 कॅव्हिटी, काही बाहेर दिसणार नाही, काळजी करू नका. डेंटिस्टला सुद्धा दिसणार नाहीत पण त्या बसवल्या जातील. आणि ते चार्ज कशाने होणार, तर तुमच्या रक्तामध्ये जो ऑक्सिजन आहे आणि जी शुगर आहे त्याच्याने ते चार्ज, एक बारीकशी केशवाहिनी तुमची रप्चर उडून त्या सर्किटमध्ये आणली जाईल आणि त्याच्यावर ते चार्ज होतं. चार्जिंग काही ऊर्जा प्रधान कमी करायचं, ऊर्जा कमी करायची, तर तिथे बसवलं जाईल. आणि मग हातावर त्याची सावली पडेल, त्याप्रमाणे तो झाला कीबोर्ड वापरा आता. मग डिस्प्ले एखादा टच स्क्रीन सारखा असेल छोटासा, तो सरफेस म्हणजे तो गुंडाळून आपला खिशात ठेवून द्यायचं. रोल पसरला की मोठा, तेवढा पण मोठा करता येईल, काय काय करता येईल. सो मला काय सांगायचं आहे की ज्ञानप्रधान व्यवस्था ही ज्यावेळेला संक्रमित व्हायला लागते आपल्या जीवनामध्ये, त्यावेळी किती बदल घडवायला लागते. आणि मग त्याच्याने आपले नवीन स्वप्न पडू लागतात की अरे आपल्या देशातली खूप मुलं त्यांना योग्य वेळी व्हॅक्सिन न मिळाल्यामुळे जातात. त्या आईला माहितीच नसतं की या महिन्यात हे व्हॅक्सिन द्यायचं. मग काय करता येईल, तर 60 कार्बन ॲटमचा एक बकीबॉल तयार करता येईल, जो पुन्हा नॅनो स्केलमध्ये आहे. आणि त्याच्या आतमध्ये सगळी व्हॅक्सिन्स ठेवता येतील. आणि त्या व्हॅक्सिनमध्ये इंटेलिजन्स असेल की आता हे किती 5 महिन्याचं झालं आहे का, मग हे व्हॅक्सिन रिलीज करा. त्या आतल्या आत ते इंजेक्शन टोचलं झालं एकदाच फक्त वन शॉट, युनिव्हर्सल व्हॅक्सिन असं त्याला म्हणतात. युनिव्हर्सल व्हॅक्सिन एकदाच दिलं जाईल की बस 18 महिन्यांनी कुठलं ते रिलीज होईल, याच्याने कुठलं ते रिलीज होईल. व्हेरी डिफरंट थिंग तर ह्याला आपण ज्ञानप्रधान सभ्यता असं म्हणतो. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन. एक दिवशी मी असंच एक माझं भाषण होतं ज्याला ठाण्यामध्ये 5,000 लोक येणार होते आणि मी विमान आमचं भरकटलं आणि कुठे गेलं काही पत्ताच लागेना, खाली काही उतरेना, सगळे आमचे मिसेस वगैरे सगळे चिंतेत. विकास देसाईंनी शोध घेतला. ते प्रवासात होते, मी विमानाने गेलो होतो आणि ठाण्यामध्ये भाषण होतं. त्यांनी शोध घेतला आणि त्यांना फ्लाईट रडार 24 एम आय राईट हे ॲप सापडलं. त्यावेळी ॲप्स नव्हती, हे प्रॉपर वेबसाईट सापडली. आणि त्याच्यावर जगात त्यावेळी उडत असलेल्या सर्व विमानांचं चित्र दिसत होतं. आणि तुम्ही आता घरी गेल्यानंतर मोबाईलमध्ये डाउनलोड करा फ्लाईट रडार आणि तुम्ही थक्क व्हाल. आणि त्यांनी हे शोधून काढलं की माझं विमान मुंबईत नाही काय कारण असतं, आणि गेले काही तास ते संगमनेर शहरावर गिरट्या घालत आहे. आणि त्याचा पूर्ण ट्रॅजेक्टरी दिसत होती की किती वेळा गिरट्या घातल्या. आणि मग त्यांनी माझ्या मिसेसना कळवलं. तोपर्यंत त्या थकल्या होत्या जेट एअरला फोन करून. म्हणजे जेट एअर कंपनी बंद झाली आहे म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही, असं नाही घेत आहे असं नाही, खरंच त्या जेट एअरचंच विमान होतं. आणि ते सारखे सांगत, तिने विचारलं की कधी येणार आहे फ्लाईट, तर ते म्हणजे दी अरायवल टाईम, शेड्यूल्ड अरायवल टाईम इज 7:45. तर ती सांगत होती की आम्हाला तर 9:30 वाजून गेले, 7:45 कधीच होऊन गेले. नो, शेड्यूल्ड अरायवल टाईम इज 7:45. अरे काय मूर्खपणे. शेवटी तिने त्यांना एका प्रचंड मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला एक सर्वसामान्य संशोधिका असा फोन करून सांगते की तुमचं विमान संगमनेरवर आहे आणि ते आता 27वी चक्कर तिथे लगवत आहे. ते म्हटले तुम्हाला कसं कळलं. त्यामुळे फ्लाईट रडार तुम्ही पण डाउनलोड करू शकता. म्हणजे एका सर्वशक्तिमान अशा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनला एक सर्वसामान्य नागरिक चॅलेंज करू शकतो. ह्याला ज्ञानयुग म्हणतात, ह्याला ज्ञानयुग म्हणतात, लक्षात घ्या. आणि आता आम्ही त्या MSCIT तेव्हापासून सगळ्या मुलांना हे शिकवतो. मग गावोगावची मुलं त्यांच्या गावावरून जाणारी विमानं आहेत ती ट्रॅक करतात, कारण त्यांच्या अक्षांश रेखांश त्यांना माहिती असतात. आणि ती विमानं बरोबर त्यावेळी येतात, ते बघतात वरती, खूप मजा येते त्यांना. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्ही सांगू शकेन. पण ज्ञान एकदा तुम्ही मध्यवर्ती कल्पना करायला लागलात की काय काय चमत्कार घडतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला
तुमचा नुसता फोनच मिळत नाही, त्याच्यामध्ये तुमचा पोस्टमन आला, तुमचं ग्रंथालय आलं, त्याच्यामध्ये जवळजवळ हजारो अशी ई बुक्स राहू शकतात. म्हणजे असं शिंदे सरांना मला नाराज नाही करायचं आहे, खाली वाचनालयात अजूनही लोकांनी जावं असं माझं म्हणणं आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही हजारो ई बुक्स एकाच वेळी ठेवू शकता आणि तुम्हाला निवडीच्या स्वातंत्र्याचा विकास करता येतो. तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं, आज हे वाचून बघू, उद्या ते वाचून बघू, तर तुमचं ग्रंथालय येऊ शकतं, तुमचा कॅमेरा येतो, तुमचा टेप रेकॉर्डर येतो. आता हे माझं भाषण जे आहे ते टेप होतं याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण बँक येते, तुमचं वॉलेट येतं, त्याचबरोबर तुमचा पूर्णपणे हरकाम्या जो आहे तो तुमचा असिस्टंट तो सगळी कामं करतो. जसं मी डिक्टेशनचं मगाशी सांगितलं अशी सगळी कामं तो करतो. तुम्हाला रिमाइंडर देतो की आता तुम्ही इथून उठा, कारण तुमच्या विमानतळावर तुम्हाला पोचायला इथून आता 20 मिनिटं लागणार आहेत आणि तुमची फ्लाईट जी आहे त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून उठलं पाहिजे असं तो मला सतावतो. अशी कितीतरी गोष्टी एक एवढंसं इन्स्ट्रुमेंट तुमच्यासाठी करतो. प्रश्न असा आहे की मग ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं जे कल्चर आहे हे आपल्या देशात कसं निर्माण करायचं, तर याच्यासाठी आपल्याला मुख्यतः एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करायला पाहिजे. भारत ज्ञानयुगामध्ये झेप कधी गेली की ज्यावेळेला त्याची शिक्षण व्यवस्था ही ज्ञानयुगासाठी ही पूर्णपणे सुसंगत असेल. आत्ता ती ज्ञानयुगासाठी विसंगत आहे. याचं कारण पूर्वसुरींनी मिळवलेलं ज्ञान त्याची घोकमपट्टी आणि पोपटपंची करण्यासाठी आपण सर्वात जास्त त्याला प्राधान्य देतो, त्याला प्रतिष्ठा देतो. आणि जोपर्यंत आपण असं करत राहू तोपर्यंत आपला देश कधीही याच्यातून बाहेर पडणार नाही. ज्ञानप्रधान असा समाज निर्माण करण्यासाठी त्याच्यातली प्रत्येक शाळा ज्ञानप्रधान असावी लागते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुलं स्वतःच्या ज्ञानाची स्वतः रचना करावी लागते त्यांना, मुलांना. इथे डॉक्टर वर्षा कुलकर्णी बसल्या आहेत, त्या त्याच्यातल्या तज्ज्ञ आहेत, त्यांची डॉक्टरेटच त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना कसं घडवता ह्याला आता सर्वात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. विद्यार्थी असे घडू शकतात का? विद्यार्थी नवीन ज्ञानाची रचना करू शकतात का? मी ह्याच तुमच्या जिल्ह्यातल्या एका कडेकपारीच्या शाळेत एक दिवशी गेलो होतो. 24च मुलं शिल्लक राहिली होती, तर बाकीची सगळी मुलं इंग्रजी माध्यमाला गेली होती. आता इंग्रजी माध्यमाचं पण ज्ञानयुगाने पूर्ण ते संपवलंय बरं का. कारण काय, तर आता भाषांतराचं तंत्रज्ञान निर्माण झालं. आता मी जे बोलतो त्याचं ऑनलाईन व्हॉइस ट्रान्सलेशन होतं, स्पोकन लँग्वेज ट्रान्सलेशन होतं, त्या स्पीडने होतं. अगदीच आता पु ल देशपांडेंनी सांगितलेलं वाक्य ते अगदी इम्पॉसिबिलिटी थिअरम आहे, ते नाही होत अजून. ते म्हणजे काय, तर आमच्या हिच्या थालपीठाची सर दुसऱ्या कशाला नाही, याचं इंग्रजीत भाषांतर करा, असं पुलांनी एक प्रॉब्लेम घातला. याच्यामध्ये काय, आमच्या हिच्या, ही म्हणजे कोण, ते सांस्कृतिक आहे सगळं, आणि थालीपीठ ह्या तर गोष्टीमध्ये मराठी संस्कृतीचा सारांश आहे असं पुलं म्हणतात. त्याच्यामुळे त्याचं इंग्रजीत भाषांतर होणार नाही, पण बाकी काम चलावून अशा सगळ्या गोष्टींचं भाषांतर उत्कृष्ट होतं. त्याचबरोबर पुलांचं दुसरं एक इम्पॉसिबिलिटी थिअरम आहे, ते मी घालून बघितलं. ते म्हणजे, तर नाडकर्णी जो असतो त्याला रजा हवी असते, त्याचा साहेब गोरा असतो, तर गोऱ्या साहेबाला आता सर्वपित्री अमावस्येची रजा कशी मागायची, त्याच्यापुढे प्रश्न असतो. तो म्हणतो की टुमॉरो बिंग माय ऑल फादर्स नाईट. तर मी याच्यात घालून बघितलं ते वाक्य, तर आता बरोबर ते टुमॉरो बिंग ऑल पॅटर्निटी अमावस्या असं येतं त्याचं, आणि अमावस्याचा ए कॅपिटल येतो, म्हणजे हा काहीतरी एक सांस्कृतिक शब्द आहे, त्याचा ए कॅपिटल येतो, इथपर्यंत आता येतं. त्याच्यामुळे भाषांतर होत असल्यामुळे येत्या 2 किंवा 3 वर्षात, फार झालं तर 5 वर्षात गुगलवर येणारं प्रत्येक भाषेतलं पेज हे जगातल्या सर्व भाषांमध्ये तत्क्षणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं की मराठी माध्यमाच्या, हा प्रश्न सांस्कृतिकदृष्ट्या जरी सुटला नाही तरी तो ॲक्च्युली कालबाह्य झालेला असेल, त्याची गरजच नसेल, कारण तुम्ही कुठलीही गोष्ट शिकू शकाल. आता ह्या मुलांच्या शाळेमध्ये मी गेलो आणि त्या मुलांनी माझ्याकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कम्युनिकेशन बॅरियर तयार झाले. माझ्या हातातला फोन, माझे कपडे, मी ज्या कारमधून उतरलो तिचा ब्रँड, असं सगळं म्हटल्यानंतर ती मुलं गप्प बसली. 24च मुलं होती. तर मी लक्षात घेतलं की आता यांच्याशी संवाद साधायचा असेल तर मी म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगू का. मुलांचे चेहरे खुलले
मी सतरंजीवर बैठक मारली आणि त्यांना एक गोष्ट सांगायला लागलो. माझ्या वेळेची मर्यादा मला कल्पना आहे, संयोजकांना सांगतो. तर मी गोष्ट सांगायला लागलो. ते म्हटलं की एक असं तालुक्याचं गाव होतं, संध्याकाळची वेळ झालेली होती. त्याच्या बस स्टँडवर खूप खचाखच भरलेल्या बसेस, शेवटच्या बसेस आता खेडेगावांकडे चाललेल्या होत्या. आणि अशातच एका अशा गर्दीने भरलेल्या बसमध्ये एक म्हातारी आपल्या हातात छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन चढली. कुत्र्याचं पिल्लूच ते लागलं भुंकायला. मग मुलांना मोठी मजा वाटायला लागली की गर्दीत कुत्र्याचं पिल्लू भुंकताय वगैरे, असं मुलांना मजा वाटायला लागली. म्हटलं ते लागलं भुंकायला. तिथून तो कंडक्टर आला. कंडक्टर म्हटला की आजी खाली उतरा, तुम्ही आणि तुमचं पिल्लू. तर म्हटलं काय झालं रे बाबा? आणि तो नियम वाचा, बसमध्ये पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही. मग ते गयावया केली. तर बाकीच्या प्रवाशांना सांगितलं अरे तुम्ही काहीतरी मदत करा. ते पण म्हणाले की अरे जाऊ दे, काय कंडक्टर, नियम वाचा, पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही. मग ती म्हातारी गयावया करायला लागली. बाकीच्या 2-3 बायका मध्ये पडल्या. कंडक्टर पुन्हा तेच. मी इथेच बरोबर गोष्ट सांगायची थांबवली. मी मुलांना म्हटलं, मग ताईंना म्हटलं, ताई मी आत्तापर्यंत जे सांगितलं ना त्याच्यावर तुम्ही एक प्रश्न विचारा. ताईंनी काय प्रश्न विचारला असेल मुलांना? म्हातारी हातात काय घेऊन बसमध्ये चढली? म्हणजे ताई 20व्या शतकातला प्रश्न झाला. तुम्ही माहितीकडून माहितीकडे नेताय मुलांना. आपल्याला तर त्यांना ज्ञानयुगात न्यायचंय. तर त्या म्हटल्या भाऊ तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाही, तुम्ही ती पोरं. आता आली का पंचायत? आता ज्ञानयुगातला प्रश्न विचारण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आम्ही विचार करून त्यांना मुलांना म्हटलं की कंडक्टर सारखा सारखा तो नियम जो दाखवत होता तो तसं का करत होता असं तुम्हाला वाटतं? हा एकोत्तरी प्रश्न नाहीये, हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. याला अनेक उत्तरं संभवतात. सगळी पोरं गप्प. याचं कारण तुम्हाला काय वाटतं असं त्यांना आयुष्यात कोणीही कधीही विचारलं नव्हतं. पहिल्यांदाच मी विचारत होतो. खूप वेळानंतर त्यांना स्कॅफोल्डिंग केल्यानंतर एका मुलीचा हात हळूहळू वर गेला. तिला म्हटलं काय ताई काय उत्तर आहे तुझं? आणि सर आपल्या देशातले सगळे लोक बेशिस्त असतात. कंडक्टर शिस्तप्रिय होता आणि त्यामुळे सगळ्या लोकांना शिस्त लावण्यासाठी सारखा सारखा तो नियम दाखवत होता. माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. म्हटलं कड्या कोपऱ्यातले शाळेत 24 मुलं राहिलेली आणि ज्या गावातून खूप लोक सैनिक हे धारातीर्थी पडले असं ते गाव, आणि काहीही ॲक्सेस नाही रिसोर्सेसला, कधीही यापूर्वी थिंकिंग केलं नाही, इंडिपेंडंट थिंकिंग केलेलं नाही, अशी एक मुलगी एवढा विचार करत होती. एका मुलाचा हात वरती गेला. तो म्हटला सर मला काय वाटतं की त्या कंडक्टरला त्या म्हातारीकडून 10 रुपये लाच खायची होती म्हणून तो सारखा सारखा. मग तिसरे आम्हाला असंच म्हणाले की सर मी रोज बसनीच घेतो शाळेला. एक दिवशी बसनी येत असताना एक माणूस कोकरू घेऊन हातात चढला, कोकरू, आणि त्या कोकरांनी बसमध्ये लेंड्या टाकल्या. पुढच्या स्टॉपला कंडक्टरचे साहेब बसमध्ये शिरले आणि त्यांनी कंडक्टरला इतकं झापलं सर, इतकं झापलं. मला असं वाटतं की तो कंडक्टर हा कंडक्टर मित्र असतील, कुठली रिस्क घ्यायला नको म्हणून तो सारखा निघाला. बरं, चौथ्यांनी मला असं सांगितलं की सर मला असं वाटतं की ह्या कंडक्टरला लहानपणी कुत्रा चावला असेल आणि म्हणून तो घाबरत होता आणि म्हणून निघाला. आणि अशी बरीच उत्तर आहेत, मी आता वेळ नाही घालवत. पण याच्यातून काय माझ्या लक्षात आपल्याला काय कळतं की संधी दिली असताना आपल्या अत्यंत कानाकोपऱ्यातल्या शाळेतली मुलं सुद्धा नवीन ज्ञानाची रचना करू शकतात. जर समजा अशा मुलांना आम्ही 10 वर्ष तसं करण्याचा रियाज दिला तर जग बदलून टाकणारी सर्व इनोव्हेशन्स ही मुलं करू शकतील, हे लक्षात ठेवा. त्यांना तशी संधी दिली गेली. त्यांना नेहमी विचारलं गेलंय की हातामध्ये काय घेऊन म्हातारी बसमध्ये चढली, हा प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं गेलं. या सर्व मुलांचं वैशिष्ट्य असं होतं की ती स्वतंत्र विचार करत होती, ती स्वतंत्र अभिव्यक्ती करत होती. त्या प्रत्येकाला कळत होतं की दुसऱ्याच्या उत्तरापासून आपल्याला काहीतरी फायदा होतोय. सहिष्णुतेचा जन्म होत होता, लोकशाहीचा जन्म होत होता त्या वर्गखोलीत. लोकशाही एकदम पार्लमेंटमध्ये येणार नाहीये.
त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम चालू असताना वर्गातले सगळे मेंदू जागृत होते, नुसत्या ताई काहीतरी बोलतायत बाकीचे मेंदू झोपी गेलेत असं होत नव्हतं. दे वेर को क्रिएटिंग नॉलेज. कारण ज्ञान मिळवताना एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या प्रयत्न करून ज्ञान मिळवू शकता, तिथे तुमची सीमा तयार होते. त्याच्या पुढचं ज्ञान हे तुम्हाला कलेक्टिव्हली निर्माण करावं लागतं, को क्रिएट करावं लागतं, सामाजिक संदर्भात ज्ञानाची निर्मिती करावी लागते. आणि ते तिथे घडत होतं. काहीच रिसोर्सेस नव्हते, एक सतरंजी होती आणि 24 मुलं उरलेली होती, एकच शिक्षिका होती, पण तिथे घडत होतं. आणि लोकशाही नावाची गोष्ट का, सहिष्णुता का? कारण तसं वातावरण दिल्याशिवाय नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाही. तसं खुलं वातावरण तिथे असावं लागतं तर होते. लोकशाहीची गरज अशासाठी की गेल्या 300 वर्षाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की 2 लोकशाही देशांमध्ये युद्ध झालेलं नाही. हुकुमशाही आणि लोकशाही अशा देशात युद्ध झाली आहेत वगैरे वगैरे. त्याच्यामुळे शांततेसाठी सुद्धा लोकशाहीची गरज, आणि त्यानंतर नव्या ज्ञानाच्या निर्मितीसाठी पोषक वातावरणासाठी लोकशाहीची गरज. त्याच्यामुळे ज्ञानरचनावादावर आधारलेलं शिक्षण हे आमच्या व्यवस्थेने स्वीकारायला पाहिजे. आपण एका परीक्षेवर केंद्रित झालेलं शिक्षण स्वीकारणं चुकीचं आहे. आमची लोकशाही सुद्धा ही एनलायटन डेमोक्रेसी असायला पाहिजे. सॉक्रेटिसने अतिशय उत्तम प्रसंग उभा केलाय की जर लोक शिक्षित नसतील तर ते मतदान कसं करतात. त्याने एक प्रसंग उभा केलाय की एक मिठाईचा विक्रेता आहे आणि एक डॉक्टर हे एकमेकांच्या विरुद्ध इलेक्शनला उभे राहतात. मिठाईचा विक्रेता सांगतो मी तर तुम्हाला चांगले गोड गोड पदार्थ देणार आहे, तो तर तुम्हाला कडू औषध देणार आहे, तो तुम्हाला हे खाऊ नका ते खाऊ नका असं सांगणार आहे, तुम्ही मतं कोणाला द्याल. तर लोक नॅचरली मिठाईच्या विक्रेत्याला निवडून देतात. हा जो प्रकार आहे तो डेमोक्रेसी नसून दॅट इज डेमोगागी. म्हणजे काही लोकांनी तर्कसंगत विचार न मांडता लोकांच्या भावना भडकून देणाऱ्या गोष्टी सांगून त्यांची मिळवलेली मतं, याच्यातून ज्ञानयुग तयार होत नाही. ज्ञानयुगात तर्कसंगत विचार करायला लहान वयापासून मुलांना शिकवलं तरच तयार होतं, नाहीतर ते तयार होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचं एक देश निर्माण करायचा असेल, अशा प्रकारचं एक समाज निर्माण करायचा असेल, तर मुलांमध्ये तिथपासून प्रयत्न करणं सुरुवात करावं लागतं. तर तसा समाज निर्माण होतो आणि मग त्या समाजाला समृद्धी प्राप्त होते. आज आपल्या शेतीमध्ये अनेक अरिष्ट आहेत, त्याचे प्रश्न सोडवणारी मुलं आपण तयार करू शकतो. फार्म रोबोटिक्स तयार करू शकतो, कितीतरी मजा करू शकतो आपण. संजीवक शेती करू शकतो, म्हणजे प्रत्येक पीक काढल्यानंतर जमीन अजून सुपीक होईल, अजून सुपीक होईल, अशा प्रकारच्या नवीन ज्ञानाची निर्मिती आपण करू शकतो. आणि उत्पादन वाढवणं आणि त्याचबरोबर उत्पन्न वाढवणं असे नवे इकॉनॉमिक्स मधले प्रश्न सुद्धा आपण सोडवू शकतो. त्याच्यासाठी आपल्या शालेय शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची गरज आहे. आपल्या उच्च शिक्षणामध्ये आपण मुलांना प्रत्यक्ष कामातून ज्ञानप्राप्ती कशी करायची आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम कसं करायचं ह्याचं शिक्षण देण्याची गरज आहे. बुकातलं डोक्यात आणि डोक्यातलं बुकात, चोपडीतलं खोपडीत आणि खोपडीतलं चोपडीत हे टाकून कोणाचाही देश, कुठलाही देश ज्ञानप्रधान सभ्यता होऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं. त्यांना प्रत्यक्ष कामामध्ये उतरवलं पाहिजे. आणि ही गांधींची आपल्याला गिफ्ट आहे. गांधींनी तर अनेक क्षेत्रात काम केलं असेल, पण गांधींनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेलं एक प्रचंड योगदान असं आहे की गांधी विचारतात की व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. कुठलं असं ज्ञान मिळवण्याचं, ज्ञानार्जनाचं माध्यम काय. एपिस्टेमॉलॉजी मधला प्रश्न गांधींनी विचारला, ज्ञानग्रहण शास्त्रातला मूलभूत प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज नाही, व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. आणि त्याच्यावरून ते असं सांगतात की ज्ञान हे फक्त तुम्हाला सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक अशा कामातूनच मिळू शकतं, दुसऱ्या कुशातूनही मिळू शकत नाही. पोहण्याची कितीही पुस्तकं वाचली तरी पोहण्याचं ज्ञान होत नाही, पोहण्याबद्दलची माहिती होते. गुगल घ्या, यूट्यूब घ्या, टेकटॉक घ्या, ह्याच्यातून तुम्हाला फक्त माहिती मिळते, तुम्हाला प्रत्यक्ष काम केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. हा सिद्धांत गांधींनी नाही तालीम. आपल्या सगळ्या उच्च शिक्षणाची रचना आपल्याला बदलावी लागेल की आपल्या समाजापुढे जे प्रश्न आहेत त्याला भिडा आणि ते सोडवण्यासाठी, ते सोडवताना जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते ज्ञान मिळून ते प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातून एका नव्या समाजाची निर्मिती होईल. आणि मग असा जो समाज असेल जो समाजाशी संलग्न होतो, त्या समाजामध्ये जे ज्ञान निर्माण होतं ते एकमेकांशी वाटून घेतलं जाईल. नाहीतर आज
ज्ञानाधिष्ठित साम्राज्यवाद झाला आहे. म्हणजे गो माफिया किंवा जी माफिया असं त्या कंपन्यांना म्हणतात. म्हणजे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ॲपल, फेसबुक, IBM अशा सगळ्या कंपन्या एकत्र येऊन त्यांच्याकडे जगातली सगळी संपत्ती कॉन्सन्ट्रेट होते. वेल्थ कॉन्सन्ट्रेशन होते. जगातल्या 8 लोकांकडे, जगातल्या 50% गरिबांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी फक्त जगातल्या 8 लोकांकडे कॉन्सन्ट्रेट होते. हे ज्ञानयुग आपल्याला नको आहे. हे ज्ञानयुग भीषण आहे. हे शोषण युग आहे. हे टिकणार नाही. तर आपल्याला असं एक ज्ञानयुग हवं आहे की मी काहीतरी ज्ञान निर्माण केले, हे मी सगळ्या जगाला वाटून देतो, ज्याला झिरो मार्जिनल कॉस्ट इकॉनॉमी असं म्हणतात, सेवेचं अर्थशास्त्र असं म्हणतात, ते मी देतो. अशा प्रकारची एक रचना करावी लागेल. याच्यासाठी आपल्याला आपल्या शिक्षकांना प्रशिक्षित करावं लागेल. आपण परीक्षा पद्धतीचा समूळ नायनाट करावा लागेल. परीक्षा नावाची गोष्ट काढून टाका. मूल्यमापन, सार्वत्रिक सातत्यपूर्ण मूल्यमापन, फायनल परीक्षा नाही. जर आपला देश एक दिवशी नोटबंदी करू शकतो आणि 86% चलन रद्द करू शकतो, जर आपला देश एक दिवशी कलम 370 लागू करू शकतो, तर आपला देश एक दिवशी सगळ्या परीक्षा बंद करू शकतो. हे लक्षात ठेवा. अगदी असं आज रात 12 वाजे वगैरे असं करायची काही गरज नाही. म्हणजे 5 वर्षाची मुदत देऊन टप्प्याटप्प्याने हळूहळू सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना बाहेर न ठेवता शिक्षकांना त्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणून त्यांना त्याचे पहिले त्या क्रांतीचे उद्गाते बनवून आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा या दृष्टीने विकास घडवून आणू शकतो की अपेक्षित प्रश्नांना तुला उत्तरच द्यायची नाही, तुला अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि त्याच्यातून त्याच्या मेंदूची वेगळी जडणघडण तयार करायची आणि त्याच्यातून एका ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती तुम्ही करू शकता. तुम्ही ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती ही प्रश्न विचारणारी मुलं, नव्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी मुलं ह्यांच्याशिवाय करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ज्ञानयुगामध्ये भारताला झेप घ्यायची असेल तर आपल्याला त्या दिशेने संक्रमण करावं लागेल. शेवटी भारत ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगून मी तुमची रजा घेणार आहे. भारत या शब्दाची व्युत्पत्ती मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळेला भाकरीच्या विवंचनेत रत असलेला अशी त्याची व्युत्पत्ती होती. कारण आमची आई आम्हाला रेशन दुकानात पिशव्या घेऊन पाठवायची आणि आम्ही रिकाम्या पिशव्या घेऊन परत यायचो. कारण PL 480चं जहाज तो गहू घेऊन आलेलं नसायचं आणि आम्ही परत यायचो. लिंडन जॉन्सन हे त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि इंदिरा गांधींनी होची मिन्ह यांना जर वाढदिवसाच्या शुभेच्छा जरी पाठवल्या तरी ते जहाज थांबवायचे, अशी परिस्थिती होती. आणि माय मिशन टू इंडिया या आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यावेळच्या अमेरिकन राजदूतांनी हे स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. पण भारत ह्या शब्दाची खरी आपली संस्कृतातली व्युत्पत्ती जी आहे ती ही आहे की भानाम अभा, नाम म्हणजे भानाम अभा, अभानाम प्रभा, प्रभानाम ज्ञानम तत्र रता, म्हणजे ज्ञानाच्या उपासनेत रत असलेला म्हणजे भारत. तर तसा भारत घडवण्यासाठी आपण सगळे कार्यरत होतो. धन्यवाद.